नमस्कार, मी स्वप्ना उपासनी माझ्या समिधा मोती क्रिएशन अँड क्राफ्ट या चॅनलवर पुन्हा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण ही महिरप जी आहे ती करणार आहोत। मी पोस्ट केले होते तर मला कमेंट आली होती मेकिंग व्हिडिओ शेअर करा, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। ही जी महिरप आहे मी खूप साऱ्या वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये बनवलेली आहे आणि प्रत्येक कॉम्बिनेशनमध्ये ती फार सुंदर दिसते। तर तुम्ही नक्की बनवून पहा। तर आज आपण ही महिरप बनवणार आहोत। तर चला सुरू करूया, पण त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 6 नंबरचे लाल आणि पांढरे मोती। मी इथे 6 नंबरचे लाल आणि पांढरे मोती घेतले। तुम्ही वेगळे कॉम्बिनेशन घेऊ शकता। मी या महिरपमध्ये व्हाईट पिंक, व्हाईट ऑरेंज आणि एक कॉम्बिनेशनमध्ये मी व्हाईट पर्पल आणि येलो सुद्धा बनवलेली आहे। खूप सुंदर दिसते। तुम्ही कोणतेही कॉम्बिनेशन घेऊ शकता, एक डार्क आणि एक लाईट कलरचं। मी इथे ही जी आहे ही मी 34 इंचची बनवलेली आहे आणि यामध्ये मी व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन घेतलेलं आहे। तर व्हाईट आणि रेड मोती आपल्याला 6 नंबरचे घ्यायचे आहे आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे नायलॉनचा वायर आणि सुई आणि कात्री। एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर सर्वात आधी आपण इथून सुरुवात करूया। ही जी पट्टी तुम्हाला दिसते सर्कलवाली, ही सर्कलवाली पट्टी सगळ्यात आधी आपल्याला बनवायची आहे। तर हा पहिला सर्कल आपण बनवून घेऊया। यामध्ये 5 पांढरे मोती घेतलेले आहे। तर सगळ्यात आधी आपण 5 पांढरे मोती घेऊन सर्कल बनवून घेऊया। सर्वात आधी आपल्याला 5 मोती घ्यायचे आहे पांढरे। हे पांढरे मोती घेतलेले आहे। आता आपल्याला याचा सर्कल बनवून एक नॉट बांधून घ्यायची आहे। या प्रकारे नॉट घट्ट बांधा की हे सुटायला नको। आपला सर्कलही त्याने काय होईल, घट्ट होईल। जर तुम्हाला नॉट बांधायची नाही तर तुम्ही अगोदर इथे कॉर्नरमध्ये 2-3 नॉट बांधून घ्या आणि मग या पहिल्या मोत्यातनं पुन्हा सुई काढून या प्रत्येक मोत्यातनं सुई फिरवून घ्या, तरी आपला जो सर्कल आहे तो घट्ट असतो। या प्रकारे हा सर्कल पहिला आपला रेडी झाला आहे। आता हा सेकंड सर्कल आपल्याला करायचा आहे। या सेकंड सर्कल बनवण्यासाठी आपल्याला हा एक जो मोती आहे व्हाईट, हा आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि नंतर आपल्याला 2 व्हाईट, 2 रेड आणि एक व्हाईट मोती घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम आपण सुई या व्हाईट मोत्यातनं वरच्या भागाने काढू आणि आता आपल्याला सुईमध्ये 2 व्हाईट, 2 रेड आणि एक व्हाईट असे मोती घेऊन 5 मोती घेऊन घ्यायचे आहे। 2 व्हाईट, 2 रेड आणि एक व्हाईट असे 5 मोती आपण घेणार आहोत। आणि ज्या मोत्यातनं आपण सुई वरच्या भागाने ओढून घेतली होती त्याच मोत्यातनं पुन्हा सेम डायरेक्शनने आपल्याला सुई जी आहे ओढून घ्यायची आहे। या प्रकारे आपण सुई ओढून घेणार आहोत। हे बघा, आता आपल्याला सुई जी आहे या प्रकारचा एक सर्कल होईल। 2 व्हाईट, 2 रेड आणि एक व्हाईट आपण घेतला होता। एक व्हाईट आपल्याकडे ऑलरेडी होता है ना। तर हा आपला एक सर्कल रेडी झाला आहे ज्याच्यामध्ये 4 व्हाईट आणि 2 रेड मोती आहे। आता आपल्याला सुई जी आहे या डायरेक्शनने, वरच्या डायरेक्शनने आहे ना, तर आपल्याला सुई या मोत्यातनं आणि या वरच्या रेड मोत्यातनं काढायची आहे खालच्या भागाने। तर या 3 मोत्यातनं आपण सुई ओढून घेणार आहोत। या प्रकारे ही आपण सुई ओढून घेतलेली आहे। हा जो फर्स्ट रेड आहे यातनं खालच्या भागाने सुई एकदा वरच्या भागाने येईल, एकदा खालच्या भागाने सुई येईल। आता आपल्याला सुईमध्ये एक रेड आणि 4 जे आहे व्हाईट मोती घेऊन घ्यायचे आहे। असे 5 मोती आपल्याला टोटल घ्यायचे आहे। प्रत्येकदा 5च मोती घ्यायचे। फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला 2 व्हाईट, 2 रेड आणि एक व्हाईट आणि सेकंड सर्कलमध्ये आपल्याला एक रेड आणि 4 जे आहे ते व्हाईट मोती घ्यायचे आहे। आणि ज्या रेड मोत्यातनं सुई खालच्या भागाने निघाले
त्या सेम डायरेक्शननी आपल्याला पुन्हा खालच्या भागाने ही जी सुई आहे ओढून घ्यायची आहे, या प्रकारे असं रेडी होईल. आता आपल्याला पुन्हा या रेड मोत्यातनं या व्हाईट आणि या व्हाईट हा जो रेडच्या अगदी पुढचा अपोजिटवाला जो मोती आहे त्यातनं वरच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे. त्यासाठी आपण या रेड मोत्यातनं, या व्हाईट मोत्यातनं आणि या व्हाईट मोत्यातनं सेम टाईम जे सुई आहे ती वरच्या भागाने ओढून घेणार आहोत. या प्रकारे सुई आता आपली वरच्या भागाने येईल. मी म्हटलं एकदा खालच्या भागाने येईल आणि एकदा वरच्या भागाने येईल. तर आता आपली वरच्या भागाने सुई आहे. पुन्हा आपल्याला जसे यामध्ये आपण घेतले होते, म्हणजे एक राऊंड जो आहे जेव्हा वरच्या भागाने सुई आहे तेव्हा आपल्याला 2 व्हाईट 2 रेड आणि 1 व्हाईट असे 5 मोती घ्यायचे आहे. 2 व्हाईट 2 रेड आणि 1 व्हाईट असे 5 मोती आपल्याला घ्यायचे आहे. 2 व्हाईट 2 रेड आणि 1 व्हाईट आणि सुई पुन्हा सेम ज्या मोत्यामध्ये आहे त्याच मोत्यातनं खालच्या भागाने ओढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला या 2 व्हाईट मोत्यातनं आणि या 1 रेड मोत्यातनं सुई जो या व्हाईट मोत्याच्या अपोजिट जो रेड मोती आहे त्यातनं खालच्या भागाने ओढायची आहे. ही बघा याप्रमाणे हा जो अपोजिट वाले मोती आहे यातनं सुई आपली येणार आहे ना. आता खालच्या भागाने आपली सुई आहे. जेव्हा खालच्या भागाने सुई आहे तेव्हा आपल्याला 1 रेड आणि 4 व्हाईट असे मोती घेऊन घ्यायचे आहे. 1 रेड आणि 4 व्हाईट. हे पहा 1 रेड आणि 4 व्हाईट आणि पुन्हा सेम जो ज्या रेड मोत्यातनं सुई निघाली आहे त्याच मोत्यातनी खालच्या भागाने आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आता 2 स्टेप आपले झालेले आहे आणि प्रत्येकदा सुई जी आहे ती घट्ट ओढून घ्या, त्याने आपली विण घट्ट बसेल. हे पहा 2 स्टेप आपले झाले. आता सेम प्रोसिजर आपण तिसऱ्या स्टेपमध्ये पण करणार आहोत. तर आपल्याला हा जो रेड मोत्याच्या अपोजिटवाला व्हाईट मोती आहे, रेड मोत्यांच्या अपोजिटवाला व्हाईट मोती त्यातनं वरच्या भागाने सुई काढायची आहे. जेव्हा वरच्या भागाने सुई आपली आहे तेव्हा आपल्याला 2 व्हाईट 2 रेड आणि 1 व्हाईट असे 5 मोती घेऊन घ्यायचे आहे. 2 व्हाईट 2 रेड आणि 1 व्हाईट आणि वरच्या भागाने सुई काढायची आहे सेम मोत्यातनं. आता त्या व्हाईट मोत्याच्या अपोजिटवाला रेड मोती त्यातनं आपल्याला सुई खालच्या भागाने ओढून घ्यायची आहे. आणि जेव्हा खालच्या भागाने आपली सुई आहे तेव्हा आपल्याला 1 रेड आणि 4 व्हाईट, 1 रेड आणि 4 व्हाईट मोती घेऊन घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4 या प्रकारचे 5 मोती घ्यायचे आहे. आणि ज्या रेड मोत्यातनं खालच्या भागाने सुई निघाली त्या सेम मोत्यातनं आपल्याला सेम डायरेक्शननी सुई पुन्हा ओढून घ्यायची आहे. या प्रकारे आपल्याला ही बनवत जायची आहे. हे माझे 3 जे स्टेप आहे ते झालेले आहे. मी याची 34 इंच जे आहे लेंथ ठेवलेली आहे. तर यासाठी मी हे जे स्टेप्स आहे 34 स्टेप्स घेतलेले आहे या महिरपमध्ये. या प्रकारे आपल्याला ही लांब लांब ओळत जायची आहे. हे पहा या प्रकारे आपण स्टेप ओढून घेणार आहोत. आता मी तुम्हाला हे खालचे जे लटकन आहे हे कसे बनवायचे ते सांगते. हे ओके. तर आपल्याला सर्वात प्रथम सुईदोरा घेऊन हा जो पहिला 5 फ्लावर केला होता त्यातला मधातला हा जो मोती आहे त्यातनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. हे पहा या प्रकारे ही जी सुई आपल्याला या मधल्या मोत्यातनं काढून घ्यायची आहे. आता मधल्या मोत्याच्या शेजारचा जो मोती आहे व्हाईट मोती त्यातनं सुई काढून घ्यायची आहे. या रेड मोत्याच्या लेफ्ट साईडचा मोती यातनं आपण सुई ओढून घेतलेली आहे. आता आपल्याला सुईमध्ये 3 व्हाईट 2 रेड, तुम्ही जोड मोती पण इथे यूज करू शकता. तर आपण इथे 3 व्हाईट 2 रेड आणि 1 व्हाईट मोती घेणार आहोत. असे 6 मोती आपल्याला घ्यायचे आहे. आणि
हे जे हा जो खालचा व्हाईट मोती आहे, तो खालचा हा सोडून या वरच्या 2 रेड आणि 1 व्हाईट मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या भागाने ओढून घ्यायची आहे या प्रकारे. सर्वप्रथम 3 व्हाईट मोती, 2 रेड मोती आणि 1 व्हाईट मोती घ्यायचा आहे आणि हा जो खालचा व्हाईट येईल आपला तो सोडून द्यायचा. त्यात वरचे 2 रेड आणि 1 व्हाईट मोत्यातनं आपल्याला सेम वेळी सुई ओढून घ्यायची आहे. आता पुन्हा आपण 2 व्हाईट मोती घेणार आहोत. 2 व्हाईट मोती घेऊन हे जे रेड मोती सोडले, हे जे 2 रेड मोती हे सोडून हे पुढचे जे 2 व्हाईट मोती आहे त्यातनं आपल्याला सुई एकाच वेळी ओढून घ्यायची आहे या प्रकारे. हे पहा, एक लटकन आपलं रेडी झालं आहे. मी आणखी एक करून दाखवते तुम्हाला. सर्वप्रथम आपल्याला 3 व्हाईट, 2 रेड, 3 व्हाईट, 2 रेड आणि 1 व्हाईट मोती घ्यायचा आहे. हा घेतला की मग आपल्याला हा जो खालचा व्हाईट मोती आहे हा सोडून द्यायचा आहे. हा सोडून आपल्याला वरच्या 2 रेड आणि 1 व्हाईट असे 3 मोत्यातनं सुई वरच्या भागाने ओढायची आहे. घट्ट ओढून घ्या आणि पुन्हा 2 व्हाईट मोती घेऊन हे 2 रेड सोडून द्यायचे. हे जे 2 रेड आहे हे सोडून द्यायचे आणि हे पुढचे जे 2 व्हाईट मोती यातनं आपल्याला सुई काढायची आहे. हे बघा या प्रकारे. आणखी एक करून दाखवते मी. सर्वप्रथम आपल्याला 3 व्हाईट मोती घ्यायचे आहे, 2 रेड मोती घ्यायचे आहे आणि 1 व्हाईट मोती घ्यायचा आहे. नंतर आपल्याला हा खालचा व्हाईट सोडून वरचे जे 3 खालचा व्हाईट सोडून हे वरचे जे 3 आहे, 2 रेड आणि 1 व्हाईट त्यातनं मोती काढून घ्यायचे आहे. त्यातनं सुई काढून घ्यायची आहे. आणि आता 2 व्हाईट घेऊन 2 व्हाईट मोती घेऊन 2 रेड सोडून त्याच्या पुढचे जे व्हाईट मोती आहे त्यातनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे पुढच्या प्रकारे. तर पुन्हा याच प्रकारे आपल्याला ही महिरप पण ओवत जायची आहे. लेंथ आपण आपल्या अकॉर्डिंग करू शकतो. तुम्ही या ज्या स्टेप जेवढ्या वाढवाल तेवढी लेंथ वाढते. मी याला 40 इंचपर्यंत लेंथ करते. ही 34 इंचची बनवलेली आहे मी. जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून पहा. खूप सुंदर दिसते ही महिरप. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.